श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी तुमच्या सर्व इच्छा आणि सर्व मनोकामना पूर्ण करोत, हीच माझी स्वामीचरणी प्रार्थना. मित्रांनो, प्रत्येकाला जीवनात सुख समृद्धी हवी असते. ज्योतिषशास्त्रानुसार ज्या व्यक्तीच्या कुंडलीत शुक्र हा ग्रह प्रबळ असतो त्यांचे जीवन सुखी आणि समृद्ध असतं. एका ठराविक कालावधीनंतर प्रत्येक ग्रह राशी परिवर्तन करतो. या परिवर्तनाचा प्रत्येक राशीवर प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम होत असतो. शुक्राचं गोचर प्रेम, विवाह आणि सुख समृद्धीच्या दृष्टीनं महत्त्वाचं असतं. लवकरच शुक्र मंगळाच्या मेष राशीत प्रवेश करत आहे. शुक्राचं मेष राशीतलं गोचर 5 राशींसाठी विशेष अनुकूल ठरणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार 24 एप्रिलला चैत्र पौर्णिमा असून या दिवशी शुक्र मेष राशीत प्रवेश करत आहे. पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मी मातेची विशेष आराधना केली जाते. त्या पार्श्वभूमीवर शुक्रांचं मेष राशीतलं गोचर विशेष महत्त्वाचं आहे. हे गोचर कर्क, सिंह, तूळ, धनु आणि मकर राशीसाठी विशेष लाभदायक ठरेल. कर्क राशी. शुक्राचं मेष राशीतलं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी विशेष फलदायी ठरेल. नोकरदार व्यक्तींना पदोन्नती मिळू शकते, उत्पन्न वाढेल, यश मिळेल, व्यावसायिकांची चांगली प्रगती होईल. नवीन वाहन खरेदीची योजना यशस्वी होईल. ज्या व्यक्ती परदेशात नोकरी करण्यास इच्छुक आहेत त्यांचं स्वप्न पूर्ण होईल. सिंह राशी. शुक्राचं गोचर या राशीच्या व्यक्तींच्या जीवनात मोठं यश घेऊन येईल. तसंच या व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल, नवीन नोकरी मिळू शकते, ऑफिसमध्ये तुमच्या निर्णयांचं कौतुक होईल, यश मिळेल, एखादी चांगली संधी मिळेल. शासकीय काम पूर्ण करण्यासाठी कालावधी चांगला आहे. एखादी चांगली बातमी समजेल, धार्मिक गोष्टीत रुची वाढेल. तुळ राशी. शुक्र हा तुमच्या राशी स्वामी आहे, त्यामुळे शुक्राचं मेष राशीतलं गोचर तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. जी व्यक्ती सरकारी नोकरीचं स्वप्न पाहत आहेत त्यांना यश मिळेल. स्पर्धा परीक्षा मुलाखतीत अपेक्षित यश मिळेल, पण प्रयत्न सोडू नका. अविवाहित व्यक्तींचा विवाह निश्चित होऊ शकतो. धनुराशी. शुक्राचं गोचर तुम्हाला मोठं यश मिळवून देईल. नोकरदार व्यक्तींचे त्यांच्या वरिष्ठांशी चांगले संबंध राहतील, त्यामुळे त्यांना लाभ मिळेल. नवीन कामाला सुरुवात करू शकता. प्रेमविवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या व्यक्तींची इच्छा पूर्ण होईल. मकर राशी. शुक्राचं गोचर या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ फलदायी असेल. या व्यक्तींना एखादी चांगली बातमी समजेल, मोठी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करू शकता. मालमत्तेशी संबंधित वाद संपुष्टात येतील. या गोष्टीतून तुम्हाला लाभ मिळेल. राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तींसाठी हा कालावधी चांगला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. मित्रांनो, ही छोटीशी माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक, कमेंट आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.